विद्यार्थी मित्रांनो, now we will give the proof of Pythagoras theorem based on properties of similar triangles. For this, we will study right-angled similar triangles. म्हणजे आज आपण पायथागोरस थेरमचा जो काही प्रूफ आहे तो बघणार आहोत, पण तो कशाच्या सहाय्याने बघणार आहोत? प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या सहाय्याने बघणार आहोत. त्यासाठी मला राईट अँगल ट्रायंगलमध्ये असणारे राईट अँगल ट्रायंगलचे जे काही सिमिलरिटी आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. Similarity and right angle triangle. There is a theorem. Theorem is in this way. In a right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to original triangle and each other. या ठिकाणी आपल्याला हा थेरम जो आहे तो प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा जो काही गिवन पार्ट आहे त्या गिवन पार्टवरून मला आकृती काढता येणं गरजेचं आहे. तर गिवन पार्ट काय पहा, इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पहिल्यांदा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे पहिल्यांदा मला राईट अँगल ट्रायंगल काढावं लागणार आहे. इफ द ॲल्टिट्यूड इज ड्रॉन टू हायपोटिनियस, ॲल्टिट्यूड जे आहे ते आपण हायपोटिनियसवरती ड्रॉ केलेले आहे. ॲल्टिट्यूड म्हणजे काय, तर ज्या बाजूवरती मला ॲल्टिट्यूड काढायचे आहे त्याच्या समोरचा जो काही व्हर्टेक्स असतो त्या व्हर्टेक्समधून त्या बाजूवरती टाकलेला परपेंडिक्युलर आहे. दिस परपेंडिक्युलर इज कॉल्ड ॲल्टिट्यूड. सपोज हिअर इज द ट्रायंगल. This is the triangle A, B, C. And which is altitude? Altitude. If I want to draw the altitude on the base BC वरती मला altitude काढायची, तर ती कशी काढता येईल? तर त्याच्या समोरचे अपोजिट साईडला जो व्हर्टेक्स आहे, ए हा व्हर्टेक्स आहे, त्या ए व्हर्टेक्समधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. अँड दिस परपेंडिक्युलर इज नथिंग बट दिस इज द ॲल्टिट्यूड. या ठिकाणी पहा, इफ द ॲल्टिट्यूड ड्रॉन टू हायपोटिनियस, म्हणजे जर समजा मी राईट अँगल ट्रायंगल घेतला, समजा या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्या राईट अँगल ट्रायंगलवरती जर राईट अँगल ट्रायंगल जो आहे त्याचा जो काही हायपोटेनियस आहे त्या हायपोटेनियसवरती मला ॲल्टिट्यूड काढायची आहे. म्हणजे काय करायचं पहा, सपोज हिअर इज द राईट अँगल ट्रायंगल, दिस इज द राईट अँगल ट्रायंगल अँड विच इज द हायपोटेनियस, सपोज ट्रायंगल ए बी सी and here B is the right angle, then which is the hypotenuse, AC is the hypotenuse. आता या हायपोटेनियस वरती मला ॲल्टिट्यूड ड्रॉ करायची, तर मी कशी काढीन, तर त्याच्या समोरच्या बाजू त्याच्या ही जी काय ही जो काय हायपोटेनियस आहे त्या हायपोटेनियसच्या समोर कुठले असणारा व्हर्टेक्स आहे, बी आहे, तर बी मधून टाकलेला परपेंडिक्युलर इज द ॲल्टिट्यूड. तर हा जो काही परपेंडिक्युलर टाकलेला आहे, हा जे काही ॲल्टिट्यूड टाकलेली आहे त्या ॲल्टिट्यूडमुळं या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल बी डी सी. हे जे दोन ट्रायंगल तयार झालेत ते दोन ट्रायंगल दे आर सिमिलर टू ईच अदर अँड ऑल्सो दे आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल. हा जो काही ओरिजिनल ट्रायंगल आहे ए बी सी, या ओरिजिनल ट्रायंगलला या ठिकाणी नवीन तयार झालेले जे काही ट्रायंगल आहेत ए डी बी आणि बी डी सी, हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला हे सिमिलर आहेत. त्याचबरोबर ते दोन ट्रायंगल या ठिकाणी एकमेकाशी सुद्धा सिमिलर आहेत, हे मला दाखवायचं आहे. तर गिवन पार्ट काय आहे, तर एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेनियसवर काढलेला ॲल्टिट्यूड आहे. तर पहिल्यांदा आपण आकृती काढूयात. आहे AC हायपोटेनियस आहे आणि त्याच्या अपोजिटला हा बी व्हर्टेक्स आहे. बी व्हर्टेक्समधून मी या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. अँड नेम ऑफ दिस परपेंडिक्युलर इज बी डी. देन जे काही आकृती घडले ते आपण गिवनमध्ये लिहिणार आहोत. गिवन काय काढले आपण, इन ट्रायंगल ए बी सी
अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ए बी सी मधला अँगल बी जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. आणखीन काय आहे आपण आकृतीमध्ये काढले तर पहा, ॲल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेनियस, दॅट मीन्स सेगमेंट बी डी perpendicular to hypotenuse, that is AC, and this is the given. And what is we want to prove? We want to prove that these two triangles made by the altitude are similar to original triangle. That means triangle DAB is similar to triangle ABC. Triangle BDC similar to triangle ABC. ओरिजिनल ट्रायंगलला ते सिमिलर आहेत. त्याशिवाय दिस टू ट्रायंगल DAB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. प्रूफ पहा, प्रूफ काय होईल. पहिल्यांदा या दोन ट्रायंगलचा विचार करूयात. ABC काय दिसतंय तुम्हाला तर पहा, हा ट्रायंगल जो आहे तो DAB, हा ट्रायंगल DAB आणि दुसरा ट्रायंगल ABC, या दोन्ही ट्रायंगलमध्ये एक अँगल जो आहे तो तुम्हाला कॉमन दिसतोय. तो कुठला अँगल कॉमन आहे तर हा ए अँगल जो आहे, हा ए अँगल, दिस अँगल ए, हा जो ए अँगल आहे तो या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. तर पहिल्यांदा ते लिहून घेऊयात आपण. BAC reason is common angle. Then पहा, हा अँगल डी, लहान त्रिकोणामधला अँगल डी आणि मोठ्या त्रिकोणामधला अँगल बी, these two angles are congruent because each 90 degree. हे दोन्ही कोण जे आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. Therefore angle and reason each 90 degree. Therefore पहा, या दोन ट्रायंगल मधला मोठा ट्रायंगल आणि छोटा ट्रायंगल यामधले दोन करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. दॅट इज वाय वी कॅन से दॅट हियर triangle DAB is similar to triangle ABC, and reason is a test of similarity. And this is statement number first. आपल्याला जे काय पहिल्यांदा दाखवायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, त्यातला पहिला भाग आपला प्रूव्ह झालेला आहे. Then next two triangles. In triangle BDC and triangle ABC. BDC आणि हा ABC. पहा, या दोन ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर हा C जो आहे, अँगल C is common in these two triangles. Therefore angle DCB is congruent with angle, reason is common angle. Then परत एक वेळेस पहा, या ठिकाणचा असणारा हा बी अँगल, छोटा त्रिकोणामध्ये असणारा हा डी अँगल, छोट्या त्रिकोणामध्ये असणारा डी अँगल हा काय आहे 90 डिग्रीचा आहे. आणि हा जो मोठा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये असणारा हा अँगल बी हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे. इथे जर बघितलं तर these two angles are
90 degree. Therefore, we can write here B is congruent with angle ABC, each 90 degree. And from 1 and 2, the corresponding angles of these particular triangles are congruent. Therefore, we can say that here triangle BDC is similar to triangle ABC according to AA test. And this is statement number 2. From 1 and 2, 1 and 2 पहा या ठिकाणी हा जो काही ट्रायंगल DAB आहे तो ABC ला सिमिलर आहे आणि ट्रायंगल BDC आहे तो पण ABC ला सिमिलर आहे. That means these two triangles are similar. From 1 and 2 we can say that here triangle DAB is similar to triangle BDC, and this is statement number 3. तर पहा आपल्याला जे दाखवायचं होतं ते दाखवलं. काय दाखवायचं होतं मला, तर ह्या ॲल्टिट्यूडमुळं जे दोन ट्रायंगल तयार होतात, या ठिकाणी ॲल्टिट्यूडमुळं हा एक ट्रायंगल तयार झाला DAB आणि दुसरा तयार झाला BDC. हे दोन ट्रायंगल जे आहेत ते ओरिजिनल ट्रायंगलला काय आहेत, सिमिलर आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते परस्परांना सुद्धा सिमिलर आहेत हे आपण दाखवलं. पण 1, 2, 3 वरून मला काय म्हणता येईल, आय कॅन से दॅट हिअर फ्रॉम 1, 2 and 3 triangle DAB is similar to triangle BDC similar to triangle ABC. तर या ठिकाणी हे मी दाखवलेलं आहे. अँड दिस इज ड्यू टू, हे आपण असं का लिहिलं, ड्यू टू प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिस्टिव्हिटी. आता ही जी काही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा उपयोग मी करणार आहे. जेव्हा मी या प्रॉपर्टीचा उपयोग करणार आहे तेव्हा त्याला रिझन काय द्यायचं पहा, सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ह्याला जे रिझन आहे ते सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल हे द्यायचं आहे. आणि सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर या ठिकाणचा असणारा थेरम जो आहे तो आपल्याला आठवायला पाहिजे. यानंतर पुढे आपण बघणार आहोत, माझ्या माहितीप्रमाणे हे तुम्हाला समजलं असेल. देन वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पार्ट ऑफ आवर सिलेबस, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. इन राईट अँगल ट्रायंगल the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex म्हणजेच altitude which is drawn on the hypotenuse. The perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, it is the geometric mean. तो जो काही perpendicular segment आहे तो काय आहे, geometric mean आहे of the segment into which the hypotenuse is divided. त्या सेगमेंटमुळे जी हायपोटेनियस डिवाइड झालेली आहे त्या डिवाइड झालेल्या हायपोटेनियसचा तो काय आहे, जॉमेट्रिक मीन आहे. हे मला दाखवायचं आहे. पहिल्यांदा आपण गिवन बघूयात. गिवन काय होईल पहा, इन ट्रायंगल PQR angle Q is equal to 90 degree and segment SQ is perpendicular hypotenuse, that is PR. Then to prove, what is we want to prove? We want to prove that this segment which is altitude is geometric mean of divided segment of the hypotenuse. QS is the geometric mean of divided segment hypotenuse, that is
आर एस इंटू एस पी हे मला दाखवायचं आहे. तर पहा हे दाखवण्यासाठी प्रूफ काय होईल. इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस पी आर. आणि जर समजा असं हायपोटेनियसवरती ॲल्टिट्यूड काढली तर दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर होतात हे आपण बघितलं आहे. देअरफॉर ट्रायंगल क्यू एस आर, ट्रायंगल क्यू एस आर, दॅट मीन्स दिस triangle QSR is similar to triangle PSQ. Triangle PSQ. याला रिझन द्यायचं आहे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. द रिझन इज सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. Therefore, QS divided by PS, QS divided by PS is equal to SR डिवायडेड बाय SQ. पहा आपण जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग ते त्यांचा रेशो जो आहे तो सारखा असतो हे आपल्याला माहीत आहे. देन टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यापूर्वी हे QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS, हे जे काही SQ लिहिलं त्याच्याऐवजी लिहायचं QS. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर समजा केलं then we get here QS square is equal to PS into SR. That means QS is the geometric mean of segment PS and SR. याचा उपयोग आपण काही गणित सोडवण्यासाठी करणार आहोत. Then next part of our syllabus. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्याची 1-to-1 करस्पॉन्डन्सी जी आहे ती लक्षात. पायथागोरस थेरम काय आहे आपल्याला माहीत आहे. इन राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. आता हे जर मला प्रूव्ह करायचं असेल तर यातला गिवन पार्ट काय आहे. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगल आपल्याला पहिल्यांदा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल काढणं गरजेचं आहे. ॲट फर्स्ट ड्रॉ द राईट अँगल ट्रायंगल. सपोज हिअर इज द राईट अँगल ट्रायंगल. दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. नेम ऑफ द ट्रायंगल that is in right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. This is given. आता हे जे काही मी काढलेलं आहे ते गिवनमध्ये लिहिणार आहेत. आकृती मी काढले. आकृती कशाच्या सहाय्यानं काढली मी, तर आकृती हे जो काही थेरममध्ये असणारा गिवन पार्ट आहे त्या गिवन पार्टवरून मी या ठिकाणी आकृती काढलेली आहे. जे आकृतीत काढले ते लिहिणार आहे. काय पहा, गिवन इन ट्रायंगल ABC ट्रायंगलमध्ये हा अँगल बी जो आहे, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. देन टू प्रूव्ह व्हॉट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह, दॅट इज हायपोटेनियस स्क्वेअर. कुठला हायपोटेनियस आहे, AC. देअरफॉर AC स्क्वेअर is equal to sum of squares of remaining side. That means AB square plus BC square. That is we want to prove. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल बघितलेला आहे. तर सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल या प्रॉपर्टीचा जर मला उपयोग करायचा असेल किंवा या थेरमचा उपयोग करायचा असेल तर मला ॲल्टिट्यूड काढणं गरजेचं आहे. कशावरती ॲल्टिट्यूड काढायची, तर जो काही हायपोटेनियस आहे त्या हायपोटेनियसवरती मी ॲल्टिट्यूड काढणार आहे. ड्रॉ दी ॲल्टिट्यूड फ्रॉम जे काही कन्स्ट्रक्शन केलं ते मी लिहिणार आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. काय कन्स्ट्रक्शन केले पहा. ड्रॉ दी परपेंडिक्युलर
This is the construction. Then proof. ड्यू टू दिस कन्स्ट्रक्शन, या कन्स्ट्रक्शनमुळं काय झालं पहा, हे जे काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन इज नथिंग बट दिस इज द अल्टिट्यूड विच इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. हे काढल्यामुळं या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार झालेत आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात हे आपण दाखवलेलं आहे अकॉर्डिंग टू सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल ए segment BD perpendicular to hypotenuse AC. Therefore, triangle ADB similar to triangle BDC similar to triangle ABC, and reason is similarity of right angle triangle. Therefore, triangle ABC similar to triangle ADB. Therefore, AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB. याला रिझन काय देता येईल? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. देन तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे ए बी आहे, इथे ए बी आहे, त्या दोघांना एकत्रित घ्यायचं. टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट हियर AB square is equal to AC into AD, and this is equation number second, statement number first. This is the statement number first. Then triangle ABC similar to triangle BDC. Therefore, AB upon BD is equal to BC upon DC is equal to AC upon BC. दिस BC जे आहे हे दोन रेशोज आहेत ते आपण एकत्रित घेणार आहोत आणि याला रिझन काय द्यायचं पहा. रिझन corresponding sides of a similar triangle are ratio of corresponding side of similar triangle are same. Therefore, BC upon DC is equal to AC upon BC. Therefore, BC square is equal to AC into DC. इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला जे दाखवायचं आहे त्याच्यामध्ये AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट हियर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal to AC into AD plus AC into DC is equal to, याच्यातून AC मी कॉमन घेतलं, AC in bracket AD plus DC. तुम्ही जर आकृतीमध्ये पाहिलं तर पहा AD plus DC काय आहे. आकृतीमध्ये पहा हे
AD आणि हे DC आहे. AD प्लस DC, दिस इज नथिंग बट AC. इज इक्वल टू AC into AC, that is AC square, and this is we want to prove. Therefore, hypotenuse square is equal to sum of square of two remaining side, that means AC square is equal to AB square plus BC square. In this way our proof is complete. This is the proof of Pythagoras theorem with the help of similar triangle of right angle triangle. तर या ठिकाणी आपण हा प्रूफ जो आहे तो पायथागोरसचा प्रूफ या ठिकाणी पूर्णपणे बघितलेला आहे. याच्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही. तर पहा, यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी हे जे ट्रायंगल आहेत, सिमिलरिटी लिहित असताना नेहमी लक्षात ठेवायचं, हे जे ट्रायंगल आहेत, सपोज हिअर इज द ट्रायंगल ABC, किंवा हा ट्रायंगल ABC घेऊया, ट्रायंगल ABC सिमिलर टू, हा सिमिलरिटी लिहित असताना जर या पद्धतीने तुम्ही ट्रायंगल काढले असतील तर ही सिमिलरिटी लिहित असताना या ठिकाणी या बाजूकडून सुरुवात करायची. म्हणजे काय, ADB, ट्रायंगल ADB सिमिलर टू, हा या बाजूकडून आले, त्यानंतर B पाशी संपलाय, परत B पासून सुरुवात करायची. ट्रायंगल BDC ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल या बाजूकडून घेतलेला आहे. ट्रायंगल ABC अँटी क्लॉकवाईज आहे आणि हे क्लॉकवाईज आहे. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC. तर हे लक्षात आलं असेल. समजा आपण एक दुसरा ट्रायंगल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. PQR and here is the A. काय होईल पहा, ट्रायंगल PQR सिमिलर टू, ट्रायंगल PQR या पद्धतीने घेतला आहे, सिमिलर टू ट्रायंगल PAQ सिमिलर टू ट्रायंगल QAR. तर हे जर तुमच्या लक्षात आलं तर हा पुढचा भाग अतिशय सोपा आहे. तुम्ही हा प्रूफ जो आहे तो व्यवस्थितपणे लिहू शकता. देन नेक्स्ट पार्ट ऑफ आवर सिलेबस, कॉन्व्हर्स ऑफ Pythagoras theorem. Converse a triangle if the square of one side is equal to the sum of square of remaining two sides, then the triangles in right angle triangle. तर पहा, परत एक वेळेस मी सांगतोय, कॉन्व्हर्स ऑफ Pythagoras theorem. In triangle, if the square of one side is equal to the sum of square of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. तर थेरम आपला असा आहे की जर समजा एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर दिलेला त्रिकोण जो आहे तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. हे मला प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला गिव्हनमध्ये काय करावं लागेल, पहिल्यांदा मी एक आकृती काढणार आहे. कोणती आकृती काढणार आहे तर ट्रायंगल काढणार आहे. ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल मी ABC काढला. इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर, मोठ्या बाजूचा स्क्वेअर घ्यायचा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असं जर समजा असेल तर मला प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल ABC हा अँगल हा जो अँगल B जो आहे तो 90 डिग्रीचा असतो. म्हणजे ह्या AC समोरची बाजू जी आहे
ती 90 डिग्रीची असते हे मला प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी मला एक आकृती काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी ट्रायंगल PQR काढलेला आहे. हा ट्रायंगल PQR काढताना काय केले पहा. ड्रॉ दी ट्रायंगल PQR इन दिस वे. अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल Q जो आहे तो 90 डिग्रीचा आहे आणि या ठिकाणी AB जे आहे AB इज कॉन्करंट विथ PQ अँड BC इज कॉन्करंट विथ QR. हे मी काढलेलं आहे. तर कन्स्ट्रक्शन लक्षात आले. देन प्रूफचा प्रूफ कसा लिहिता येईल पहा. या ठिकाणी मला फक्त हे दोन ट्रायंगल काय दाखवायचे आहेत, कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आणि हे कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी एक जर गोष्ट जी आहे ती कॉन्ग्रंट आहेच, म्हणजे हे बाजू या बाजूला कॉन्ग्रंट आहे, ही बाजू या बाजूला कॉन्ग्रंट आहे, फक्त ही बाजू या बाजूला मला कॉन्ग्रंट दाखवायची. तर ती कशी दाखवता येईल प्रूफमध्ये. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल Q जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमच्या नुसार आपण हे असं लिहिलेलं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. दिस इज गिवन. But PQ is equal to AB and QR is equal to BC according to construction. Reason काय लिहायचं, construction. Therefore AC square is equal to हे जे काही AB आहे त्याच्याऐवजी मी काय लिहिणार आहे, PQ लिहिणार आहे. PQ स्क्वेअर. हे जे BC जे आहे त्याच्याऐवजी मी हे QR लिहिणार आहे. आता पहा, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, हे इक्वेशन नंबर सेकंड आहे. फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट हिअर PR स्क्वेअर इज इक्वल टू AC square. Therefore PR is equal to AC and this is statement number 3rd. कारण याला आपण काय दिलेलं आहे, इक्वेशन नंबर फर्स्ट. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट and this is equation number second. From 1 and 2 हे 1 आणि 2 वरून हे असं लिहिलेलं आहे. देअरफॉर थर्ड इज PR इज इक्वल टू AC. देन in triangle ABC and triangle PQR. In these two triangle AB is congruent with PQ and BC congruent with according to construction. AC is congruent with PR from 3. Therefore triangle ABC is congruent with triangle PQR and test of congruency, that is side
side test, SSS test, because corresponding sides are congruent. Therefore, angle ABC is congruent with angle PQR. What is the reason? Corresponding angle of congruent triangle. Angle ABC is equal to angle PQR. But angle PQR is equal to 90 degree. Therefore, angle ABC is equal to 90 degree, and that is we want to prove. तर अशा पद्धतीनं आपण पायथागोरस थेरमचा जो कॉन्व्हर्स आहे तो प्रूव्ह केलेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.